नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आपण पाहिलं की इथे राकेशचा खरा चेहरा काय आहे आता तो सगळ्यांसमोरच येणार आहे. आपण पाहत आहोत इथे सगळेजण बेशुद्ध झालेले असतात आणि राकेश घरामध्ये एंट्री करतो. घरातनं मलेशियाला पळून जायचं त्याचा विचार आहे, तर त्याच्या अगोदर सगळ्यांशी एकदा व्यवस्थित बोलून मग घरातल्या सगळ्या गोष्टींशी आपण हात मारून आपण इथून जाऊया असा त्याचा प्लॅन असतो. आता तो सगळ्यांकडं पाहतो, सगळेजण बेशुद्ध असतात आणि मग त्याची इंदोरी जिलेबी म्हणजे आपली ईश्वरी हिच्याजवळ जात तो तिला किस करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी ग, तुला खूप मिस करेल मी, असं म्हणत तो आता तिच्या एकदम जवळ जाणार. त्याच क्षणाला आपला अर्णव डोळे उघडून पाहतो आणि त्याच्या उठून अशी लात घालून त्याला खाली धडपडतो आणि मग तो शुद्धीवर भानावर येतो. आता इथे सगळेजण त्याच्याकडे पाहत आहेस, तो घाबरतो. आता सगळेजण बेशुद्ध नव्हते हे त्याच्या लक्षात येतं. मग त्याची नाटकं आता इथे त्याने सुरू केलेली असते. अंजलीकडे पाहतो आणि बेशुद्ध होत तो चक्कर आल्यासारखं करून खाली पडतो. आता सगळ्यांना वाटतं याला काय झालं, मेला बिला की काय, आणि जर का याला काही झालं तर का हा मुद्दाम काहीतरी नाटक करतो आहे. आता कोणाला काही समजेना. 2 मिनिटं का होईना सगळेजण एकदम शांत होतात आणि खरंच तो बेशुद्ध झाला आहे, मेला आहे काय चेक करावं म्हणून आता इथे मामा त्याला हात लावून पाहू लागतात, पाणी शिंपडू लागतात. बिचारी अंजली तर फार घाबरते. माझा नवरा माझा नवरा असं म्हणत त्याच्याकडे पाहू लागते. क्षणभर तिला हे स्वप्नासारखं वाटू लागतं आणि मग सगळ्यांना असं करत राकेश शुद्धीवर येतो आणि जोर जोराने राक्षसासारखा हसू लागतो. हसता हसता बोलू पण लागतो, कसं उल्लू बनवलं मी, आणि हो चिंटुकल्या, तुझ्यासमोर ना नाटक करून करून मला फार कंटाळा आला होता. बरं झालं आपल्या दोघांमधलं हे जे भिंग आहे ना ते एकदाच सगळ्यांसमोर स्पष्ट झालं. मला ना कंटाळा आला होता रोज रोज नाटकं करून करून करून. आता मी सगळ्यांसमोर माझं खरं रूप दाखवू शकतो ना. मग आता खरं रूप सगळ्यांना आता इथे कळलेलं असतं. त्याने आजपर्यंत काय काय गुन्हे केले आता त्याचा पाडा आता अर्णव त्याला मारता मारता करू लागलेला असतो. सगळ्या गोष्टींची लिस्ट त्याच्या सगळ्या घरच्यांसमोर इथे सांगत सांगत त्याला लाथा बुक्यांनी सगळेजण तुडवू लागतात. अंजलीला वाईट वाटत असतं की तिचं किती नवऱ्यावर जीव होता, अगदी त्याला देव म्हणायची ती, त्या देवाला एवढं सगळेजण मारत आहे आणि हे सगळं तिच्या डोळ्यात देखत होते. तिला फार वाईट वाटत असतं. क्षणभर का होईना तिने मनापासून खूप प्रेम केलं होतं आणि आपलं इतकं मनापासून केलेलं प्रेम आपल्यापासून असं छळ करणारं आणि आपला विश्वासघात करणारा असेल तर कुठली बाई खंबीर राहू शकते, हो की नाही. बघा ना आता तीच परिस्थिती आपल्या अंजलीची झालेली. खरं रूप ह्या राक्षसाचं सगळ्यांसमोर आले. एवढा मार खाऊन सुद्धा ना हा राक्षसासारखा खी जोरजोरात हसतोय आणि आजी तर म्हणते, अरे नरधामा, एवढं पाप केलंस, माझ्या नातीने तुझ्यावर किती मनापासून प्रेम केलं होतं, तू तिचाही विश्वासघात केला, आमच्या सगळ्यांचा केला. आमच्या घरात इतक्या दिवसापासून कलह झाले, आमच्यात सगळ्यांमध्ये फूट पडली, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, असं म्हणत त्याला ती दोष लावू लागते. तर तो म्हणतो, मला हे सगळं करताना फार मजा आली आणि बघायला तर खूप आनंद वाटायचा, असं म्हणत धो हसू लागतो. वल्लवी मात्र मनात विचार करते, बरं झालं बुवा याच्याशी काही व्यवहार केलेला नाही तर आता याच्यासोबत माझीही चांगलीच अर्णवनी वरात काढली असती. आमचा आर्थिक व्यवहार झालेला नाही, त्याच्यामुळे देवाणघेवाण काही दिसणार नाही आणि आपलं ह्या राक्षसासोबत कुठेच नाव लागणार नाही. आता खरं तर अर्णव इतका संतापलेला आहे, त्याचा इतका संताप झालेला आहे आणि त्याने सगळ्या ज्या लोकांची मदत त्यांनी घेतली ना त्या सगळ्या लोकांना तो घेऊन आलेला आहे. तर त्या सगळ्यांना पाहून राकेश क्षणभर घाबरतो. आता इथे आपली ईश्वरी म्हणते, तुझा ना खेळच खल्लास झाला आहे बरं का. तू स्वतःला खूप ग्रेट समजायचं ना, तुला काय वाटायचं तुला कधीच कोणी पकडू शकणार नाही, पण आम्ही तुझ्या विरोधात सगळे काही पुरावे व्यवस्थित जमा केले. आता आपण इथे पाहू शकतो सगळे एक एक करून आता आपली आपली बाजू मांडायला लागतात की या राकेशने कसं कसं सगळ्यांवर प्रेशर टाकलं, काय काय धंदे केले आणि कसे केले, हे सगळं काही आता तो इथे एक करत सांगू लागतो. आणि शालकाचे काका पण असतात ना, ते सुद्धा आता इथे आलेले असतात. ते सांगतात की माझ्या शलाकाचा या माणसाने खून केला, माझी पुतणी खूप चांगली होती, इथे शहरात आली आणि इथे येऊन ह्या नराधमाच्या हाती लागली आणि त्याच्यानंतर त्याने खून केला, तिने कोणाला सत्य सांगू नये म्हणून. अगदी त्याच्या एक गोष्टीचा पाडाच आता वाचायला सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये तर त्याने एक मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि त्या मुलींचे एक अवयव तो विदेशात विकायचा, हे सगळं डॉक्टर सांगू लागतात. डॉक्टर म्हणतात की मला ह्या माणसाने खूप धारेवर धरलेलं होतं, मला खूप ब्लॅकमेल केलेलं होतं, मला हे सगळं त्याच्या सांगण्यावरून करावं लागलं. आता
इथे एक एक त्याच्या पापाचे असे पाडे वाचले जात असताना अंजलीला मात्र फार वाईट वाटत असतं. ईश्वरी तर सांगू लागते, ते तर जाऊ द्यात. सात्विक फॅशनच्या नावाखाली या माणसाने काय काय धंदे केले माहिती आहे. फॅब्रिकमध्ये त्याने गोल्ड तस्करी केली आणि चरस गांजाची पण तस्करी करत होता. हे सगळे गुन्हे हा व्यक्ती करत होता असं म्हणत इथे आता त्याच्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा आणि सगळं काही पुरावानिशी इथे अंजली आणि घरच्या सगळ्यांसमोर सांगितलं जात असतं आणि सगळेजण ते सगळं ऐकत असतात. आणि इथे डॉक्टर प्रत्येक व्यक्ती आपापलं मत मांडत असते की ह्या माणसामुळे त्यांना सगळ्यांना किती त्रास झाला. हा माणूस राक्षसासारखा सगळ्यांच्या आयुष्यात आला आणि सगळ्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं असं म्हणत आता इथून आम्हाला सुटका हवी आहे, आम्हालाही मदत हवी होती, कुणाची मिळत नव्हती, पण खरंच अर्णव आणि ईश्वरीमुळे या सगळ्यातनं आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला, आम्ही या संकटातनं बाहेर पडलो असं वर्णन करताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि हा राक्षस मात्र इतका निर्लज्जासारखा एकदम हसत असतो. त्याचं ते निर्लज्जपणा पाहून अंजलीनं मात्र फार वाईट वाटत असतं. क्षणभर का होईना तिला वाईट वाटतं की मी ह्या माणसावर इतकं प्रेम केलं आणि माझ्या जवळच्या व्यक्तींवरती मी विश्वास ठेवला नाही. आता हे सगळं पाहून बिचारीच्या मनावर इतके आघात होत असतात. पोलीस जेव्हा त्याला पकडायला येतात तर पोलिसांचीच बंदूक घेऊन तो त्यांच्यावर वार करतो आणि स्वतःचं संरक्षणासाठी तो ईश्वरीला आता बंदुकीच्या धारेवर धरतो आणि बंदुकीच्या धारेवर धरत धरत तो मागे 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 पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी आता इथे अर्णव स्वतः पुढे सरसावतो, त्याच्या एक लाद घालत त्याला पाठीमागे पाडतो आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. आता अंजलीला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं फारच वाईट वाटलेलं असतं. बिचारीचं किती जीव होता, किती प्रेम होतं नवऱ्यावर आणि हे सगळं काय घडून बसलं म्हणून तिला वाईट वाटत असतं. आणि वाईट खरं ह्या गोष्टीचं वाटतं की अर्णव आणि ईश्वरी तिने विश्वास ठेवला नाही, त्या दोघांची ती माफी मागते आणि मी खरं तर जगण्याच्या लायकीचीच नाही, तुमच्यासमोर मी उभी राहायला नको असं म्हणत ती स्वतःची हाताची नस कापून घेते. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.